आपल्या विरोधात उपोषण केलं म्हणून एका अधिकाऱ्यानं उपोषणकर्त्यालाच मारहाण केल्याचा प्रकार दापोलीमध्ये घडला आहे। हा अधिकारी मद्यपान करूनच कार्यालयात आला असल्याची तक्रार उपोषणकर्त्यानं दापोली पोलिसांकडे केली आहे। यावेळेला हा अधिकारी उपोषणकर्त्याला अतिशय खालच्या पातळीवरच्या शिव्या देखील देत होता। दापोली येथील मयूर मोहिते हे 26 जानेवारी रोजी पत्तन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात दापोली तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते। त्यांनी या कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश जाधव यांची बदली करावी आणि त्यांच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी केली होती। त्यानुसार अधीक्षक अभियंता यांनी राकेश जाधव यांची रत्नागिरी इथल्या कार्यालयात तात्पुरती बदली केली होती। दरम्यान काही कामासाठी मयूर मोहिते हे पत्तन विभागाच्या कार्यालयात गेले तेव्हा या अधिकाऱ्यानं मयूर मोहिते यांना शिवीगाळ केली आणि मारहाण देखील केली। तात्पुरती बदली झाली म्हणून एवढं चिडण्यासारखं काय होतं असे प्रश्न या निमित्तानं निर्माण झाले आहेत। भ्रष्टाचाराची चौकशी झाली असती आणि जर त्यामध्ये काही आढळलं नसतं तर त्यांना पुन्हा एकदा दापोलीमध्ये रुजू करण्यात आलं असतं। पण हा धिंगाणा, हा हंगामा कशासाठी असे सवाल देखील आता उपस्थित होत आहेत। 26 तारखेला उपोषणाला बसलेलो, 27 तारखेला माझं उपोषण तुटलं, कारवाई केली, त्याच्यामुळे बदलीची कारवाई केली। त्याच्यामुळे मी ऑफिसला कागदपत्रांसाठी पडताळणीसाठी गेलेलो असता पतन विभागामध्ये तिथं राकेश जाधव आला आणि त्यांनी मला अक्षरशः शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली। तर मी तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन इथे तक्रार दिली आहे। दारूच्या नशेमध्ये त्याने मला मारहाण केली। राकेश जाधव कोण आहेत, काय विषय होता उपोषणाचा? पतन अभियंता आहेत तिथले, त्यांच्या विरुद्ध त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून मी 26 तारखेला उपोषणाला बसलेलो। हा लढा गेली 4 वर्ष असाच चालू आहे। कुठच्या ऑफिसमध्ये मारहाण झाली? पतन विभाग दापोली। त्याला साक्षीदार म्हणून तिथले जेई सुद्धा आहेत, तसा व्हिडिओ सुद्धा आहे जो मी काढलेला आहे की जो शिवीगाळ करतो आहे, लात मारण्याचा प्रयत्न करतो आहे, व्हिडिओ काढतानाचा तो त्याच्यात प्रसिद्ध झाला आहे।